मला वाटतं माझा तसा दावा आहे की देश पातळीवर अशा प्रकारचा एवढा भव्य उपक्रम पहिल्यांदाच होतो आहे आणि सर्व परिसरच मला वाटतं पांडुरंगाच्या दर्शनाकरता पांडुरंगाच्या चरणी आपलं नतमस्तक होण्यासाठी आसुसलेला आहे. सगळ्यांना पंढरपूरला जाता येत नाही, पण मला वाटतं आजच्या वारीमुळं जी काही प्रवरा समूहाने वारी सुरू केली या निमित्तानं असंख्य सहभागी झालेले जे विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, सर्व शिक्षक प्राध्यापक असतील, मला वाटतं त्यांच्या दृष्टीने अभूतपूर्व सोहळा होता. अनेकांनी आम्ही पंढरपूरला गेलो नाही, पण त्याची अनुभूती आम्हाला या निमित्तानं होते अशा भावना व्यक्त केल्या. राज्यात आज एक मोठा दुसरा सोहळा होतोय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहे. दोघं भाऊ एकत्र येतील. काय पुढचं राजकारण असेल, काय वाटतं? मी मागे एकदा बोललो होतो की कोणी एकत्र येण्याने फरक पडत नाही. शेवटी कोणतंही राज्य एका विचारधारेवर सुरू असतं. एक प्रगल्भ नेतृत्व विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं जे आम्हाला लाभलेलं आहे आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट असा प्रशासक म्हणून आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं जे आम्हाला नेतृत्व मिळालेलं आहे, मला वाटतं सर्वसमावेशक अशा प्रकारचा विकासाचा अजेंडा आमच्या महायुती सरकारचा असल्यामुळे हा काही सत्तेसाठीचा सत्तेकरता अजेंडा नाही आहे. हे लोकांच्या मनातच सारखं आलेलं आहे. म्हणून कोणी एकत्र येण्यानं काही फार परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही. साहेब, काल विधान अधिवेशन सुरू होतं. यामध्ये जर बघितलं तर महायुतीचे जे आमदार आणि सदस्य आहेत यांनीच मंत्र्यांना घेरल्याचं बघायला मिळाले. विविध प्रश्न खास करून कृषी मंत्र्यांनीच अनेक प्रश्न मांडले. नाही, मला वाटतं ही काही सभागृहामध्ये व्यापक चर्चा व्हावी, लोकभावना त्यातून प्रतिबिंबित व्हाव्यात. जरी सत्ता पक्षाची मंडळी असली तर त्यांनी जर त्यांच्या भागातील शेतकऱ्यांच्या किंवा अन्य समाजाच्या जर व्यथा मांडल्या असतील तर त्याच्यात गैर काही नाही आहे. शेवटी राज्याच्या मंत्र्यांनी या सगळ्या प्रश्नांची भावनांची दखल घेतली पाहिजे या मताचं मी आहे. विरोधी पक्षाची भूमिका हे नाही, कारण विरोधी पक्ष अस्तित्व संपलेलं आहे महाराष्ट्रात. आज खालच्या सभागृहात असेल, वरच्या सभागृहात असेल, विरोधी पक्षाचं अस्तित्व आहे कुठे? त्यामुळे आम्हाला दोन्ही भूमिका करावं लागतं अशी स्थिती निर्माण झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.